जय भवानी, जय शिवाजी. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. दुसरा फेरीतील हा दुसरा सामना, आजच्या दिवसातील तिसरी लढत आपण पाहतोय. एका बाजूला पाहिलं तर आजच्या दिवसातील पहिला सर्वोच्च धावसंख्या मानणारा संघ म्हणजेच सिद्धनाथ जोगेश्वरी 11 मस्करवाडी हा संघ, तर त्यांच्या विरोधात आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला राजमुद्रा 11 आचरेवाडी संघ. आणि दोन्ही संघाचा 12th मॅन आमच्यापर्यंत आला आहे. मॅचला करूयात सुरुवात. लेट्स प्ले. पहिला गोलंदाज आपल्याला पाहतोय मयूर स्ट्राईकला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अजय. मयूर आणि अजय. अजय जर पाहिलं, मयूर जर पाहिलं तर भन्नाड अशा फॉर्म मध्ये आहे. मागील संडेला जर पाहिलं तर अर्धशतक त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं. लेट्स प्ले. रोहित एक यंग टॅलेंट सिद्धनाथ 11 जोगेश्वरी या संघाचा. पहिला चेंडू सुरेख असं क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलमध्ये, निर्धाव असा चेंडू. पाहिलं तर विश्वास ठेवलाय. आपल्या अनुभवी गोलंदाज जरूर आहेत, मात्र यंग टॅलेंट उद्याचं भविष्य तयार करताना पाहायला मिळतात सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघ. रोहित यंग टॅलेंट आहे. सुरेख असा बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू धावतोय, पळतोय, अडवेल का, मात्र चेंडू होतोय फरार आणि देतोय डीजे मास्टरला संधी. या डीजे मास्टर डीजे न्यानू. रोहितचा पुढचा चेंडू. कोई बात नाही, कोई बात नाही असं सांगतायत आपल्या यंग खेळाडूला. चला थोडीशी घाई करायची आहे. सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघ, रवी आणि कंपनी, आपल्याला विनंती असेल थोडीसा स्पीडअप ठेवायचा आहे. पण डायरेक्ट हिट क्रिकेटमधील आत्महत्या झाली असते, मात्र कुठेतरी चुकी आणि चुकी केपी यांच्याकडून पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण जरूर चांगलं केलं, मात्र विकेटची संधी होती, त्याचं मात्र सोनं करता आलेलं नाही. रोहित अप्रतिम अशी गोलंदाजी आतापर्यंत. 3 चेंडू हाताळलेत आणि पाहिलं तर 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. फुलटॉस चेंडू होता, त्याचा मात्र खरपूस समाचार घेईल का, खेळाडू तैनात जरूर केलाय. सुरेख असं क्षेत्ररक्षण गॅदर करेल, फेकेल तोपर्यंत बघता बघता एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्यात यश मात्र संपादन झालंय. आपण पाहिलं तर अजय आणि मयूर ही जोडी. स्ट्रायकिंग एंडला अजय, नॉन स्ट्रायकिंग एंडला आता मयूर पाहतोय आपण. आज सचिन यांची कुठेतरी कमी आपल्याला पाहायला मिळते. मात्र पाहिलं तर पाटण तालुका एकवाडी एक संघ या असोसिएशन मधील कोणता तरी एक खेळाडू आज नॅशनल लेवलला आपल्याला पाहायला मिळाला. आणि वुमन्स म्हणजेच WPL मध्ये पाहिलं तर दिल्ली कॅपिटल या संघामधून कोचिंग करताना आपण सचिन सरांना पाहणार आहोत. आचरेवाडीचं गाव आज एकदम उंच ठिकाणावर नेऊन ठेवणारा खेळाडू, आपल्यामधीलच एक खेळाडू सचिन सर आज दिल्ली कॅपिटलच्या प्रशिक्षणाच्या ताफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पंचांचा इशारा, बीमर, नो +1 म्हणजेच 2 धावा पंचांचा आपला इशारा पाहायला मिळतोय. कोई बात नाही. SB सर पाहिलं तर यष्टांच्या मागून टाळ्या वाजून प्रोत्साहन देत आहेत रोहितला. यष्टी रक्षक देखील प्रोत्साहन देतोय. यंग टॅलेंट आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत विचार केला आपण तर 13 या आकड्यावर. फ्रीचा चेंडू होता. वा भाई वा, सुरेख असा चेंडू. पहिलं षटक समाप्त, 13 धावा. सुरेख असा षटक म्हणावं लागेल. कुठेतरी बॅकफुटला ढकललंय. 2 चौकार जरूर आले आचरेवाडी संघाच्या बॅट्समनच्या बॅटमधून, मात्र कमबॅक केला रोहितने. यंग टॅलेंट P1चं षटक, कंजूस षटक कसं हाताळायचं याचं उत्तम उदाहरण दिलं रोहित याने. अनुभवाचा भरणा असलेला गोलंदाज विनोद. आता मात्र मागील मॅचचा सामनावीरचा पुरस्कार ज्याला मिळालाय, टी शर्ट परिधान करून सामनावीरचा गोलंदाजी मार्कवर विनोद आपल्याला पाहायला मिळतोय. पाहिलं तर समालोचकांचा आरसा कोण असतो तर
गुणलेखक आणि आमचं आज पाटण तालुक्यामध्ये समालोचन करत असताना नितीन पवार आमचा तंतोतंत आरसा म्हणून आमचं काम पाहताना पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूची इत्थंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. त्याचबरोबर कोणता गोलंदाजी मार्कवर आला आहे आणि त्याची काय वैशिष्ट्ये आहेत हे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत नितीन पवार सर. त्याची काय कला आहे, काय नाही, कशी गोलंदाजी आहे, वैविध्यता त्या गोलंदाजीमध्ये कशी आहे याची माहिती, इत्थंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात नितीन पवार सर. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. मयूर आणि अजय थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. पंच आपण देखील लक्ष ठेवायचं आहे, कारण पाहिलं तर संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला 13 ते 14 सामने कव्हर करायचे आहेत. विनोद पहिला चेंडू घेऊन परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि हा येतो आहे मयूरच्या बॅटमधून. इट्स अ हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. उडान तो भरनी है चाहे 1000 बार गिरना पडे, सपने पुरे करणे है चाहे दिन रात एक करना पडे, असं दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाज मयूर. कारण सचिन नाही आहे, सचिनची जागा संघामध्ये चालवायची आहे, तर सुरेख अशी फलंदाजी करावी लागेल. सुरेख असं क्षेत्ररक्षण रवीचं आपल्याला पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी 2 धावा जरूर वाचवल्या. संघाचा तारणहार आहे, संघाचा कॅप्टन आहे, याचं उत्तम उदाहरण दाखवून होतं रवी. पहिल्या मॅचमध्ये जरूर कॅच सुटला, मात्र दुसऱ्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर सुरेख असं क्षेत्ररक्षण सिद्धनाथ 11 जोगेश्वरी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. आपल्या ग्रामदैवतेच्या नावाने हा खेळताना संघ पाहायला मिळतोय. सुरेख असा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत बघता बघता एकच धाव थांबवलंय मयूरने. सुरेख असं क्षेत्ररक्षण रोहितचं पाहायला मिळालं आपल्याला. डीप पॉइंट मध्ये खेळाडू आहे रोहित. सुरेख असं क्षेत्ररक्षण, यंग टॅलेंट. पुन्हा आज 2 भावांना जरूर बिझी ठेवलंय चेंडूने. अंडरआर्म थ्रो पाहायला मिळाला केपीचा. क्षेत्ररक्षणामध्ये चतुर चालाक असणं गरजेचं आहे. अंडरआर्म थ्रो जरूर केला, मात्र डायरेक्ट गोलंदाजापर्यंत पोहोचला. एवढी त्या अंडरआर्म थ्रोमध्ये ताकद आपल्याला पाहायला मिळाली केपीची. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. कॅचेटचा कॉल आहे. रवी 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 आणि चेंडूच्या खाली रवी आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर पाहिलं तर केपी आणि रवीला बिझी ठेवलं या सिद्धनाथ 11 जोगेश्वरीच्या खेळाडूने आणि दिली आहे डीजे मास्टर संधी. या डीजे मास्टर चला थोडंसं स्पीडअप घ्या. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या पाहिलंच विचार केली तर 24 या आकड्यावर. 24 धावांचा आपण जर विचार केला तर सध्याच्या घडीला एक वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याचा जर्सी नंबर 24 आपल्याला पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या 25. म्हणजे आता सध्याच्या घडीला लढधारी भीम म्हणून इंडियन टीममध्ये ज्याची ओळख आहे शुभम दुबे याचा जर्सी नंबर 25 आणि 30 धावसंख्या सध्याच्या घडीला. मैदानाच्या आतमध्ये 25 धावा. चला तिसरं षटक घेऊन नवीन गोलंदाज लगेचच गोलंदाजी मार्कवर सज्ज करायचं आहे. तोपर्यंत आपण ऐकूया डीजे मास्टर यांच्याकडून एक सुमधुर संगीत. गोलंदाजी मार्कवर केपी आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक महत्त्वाचं षटक. पाहिलं तर वर्ल्ड कप असू दे, कोणतीही मॅच असू दे, 20 ओव्हरची मॅच असल्यावर 19 ओव्हर महत्त्वाची असते. 4 षटकांच्या शॉर्ट फॉर्मॅटमध्ये तिसरी ओव्हर महत्त्वाची असते आणि तीच घेऊन
केपी गोलंदाजी मार्कवर. पहा सुरेख अशी गोलंदाजी. टप्पा टप्पा आणि टप्पा आपल्याला पाहायला मिळतो. आणि सन्माननीय प्रकाशदा पवार आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय प्रकाशदा पवार आपल्याला विनंती असेल. आमचे चित्रगुप्त म्हणजेच नितीन पवार हे आपल्याला कॉल देतात की आपण व्यासपीठावर यायचं आहे. वा बाई वा, गोलंदाजी चतुर चालाक आपल्याला पाहायला मिळत आहे. केपी बोटांमधील जादू, मनगडातली जादू आपल्याला दाखवताना पाहायला मिळतोय. केपी 2 चेंडू तुझे, तिसरा चेंडू माझा असे सांगेल का मयूर? काय घडेल? म्हटलं होतं ना, 2 चेंडू मित्रा तुझे, तिसरा चेंडू माझा. आणि चौकार आलाय. डीजे मास्टरला पुन्हा एकदा दिली संधी. सुमधुर संगीत आदमापूर निवासनी असलेले संत बाळूमामा यांचं हे सुमधुर संगीत आपण ऐकताय. डीजे ज्ञानू यांच्या माध्यमातून ऐकताय. पंचांच्या दोन्ही बाया पिसरगत फुलतील. एक आगळी वेगळी ॲक्शन पंचांची आपल्याला पाहायला मिळते वाईट देण्याची. बनकोडे गावातून हे पंच बिलॉंग करतात. त्यांची एक आगळी वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते. MCA लेवलचे पंच पवार सर आणि त्यांची संपूर्ण टीम. कॅचरची संधी आहे. खेळाडू तैनात आहे. पॉइंटचा खेळाडू गॅदर करेल, फेकेल तोपर्यंत बघता बघता एकच धाव. यष्टीरक्षक पाहिलं तर हाताला इजा जरूर झाली आहे, मात्र मी माझ्या संघासाठी 100% देणार असं दाखवून देताना पाहायला मिळते. यष्ट्यांच्या मागे किरण मस्कर. हाताला इजा जरूर झाली आहे माझ्या, मात्र मी माझ्या संघासाठी 100% देणार. विनोद आहे. विनोद गॅदर करेल, फेकेल तोपर्यंत एकच धाव. सुरेख अशी गोलंदाजी. विनोद होता डीप मिड विकेटला. विनोद त्या ठिकाणी तैनात आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण. सिद्धनाथ 11 जोगेश्वरी मस्करवाडी नंबर 2. त्याला मत्रेवाडी संघ आपण तयार व्हायचा. आपण आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. या 2 संघांमध्ये जो संघ जिंकेल तो लगेचच आपल्याबरोबर 2 हात करेल. यस, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 33 धावा. 33 धावांचा विचार केला तर हार्दिक पांड्या सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर भन्नाट अशा फॉर्ममध्ये आहे. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर बडोदाकडून खेळत असताना तब्बल एका ओव्हरमध्ये 35 धावा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. हार्दिक पांड्या याचा जर्सी नंबर 33 आणि 30 धावसंख्या 33 धावसंख्या होती आणि आता संख्या वाढून पोहोचते. एका धावेने 34 धावा. 3 षटक संपलेला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा. देऊयात तोपर्यंत डीजे मास्टरला संधी. या डीजे मास्टर ऐकूयात बाळूमामांचं सुमधूर संगीत. गोलंदाज रवी संघाचा तारणहार, संघाचा कॅप्टन. एक भाऊ म्हटलं ना, एक भाऊ गोलंदाजी करून गेला आणि दुसरा भाऊ गोलंदाजी करायला. म्हणजे एकाने महत्त्वाचं षटक टाकलं तर दुसरा त्याच्यापेक्षा अजून महत्त्वाचं षटक म्हणजेच हानामारीचं षटक, स्लॉट षटक, भैरवीचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. हलक्या त्याने टोलवला आहे. विनोद आहे डीपमध्ये. विनोद सुरेख असा जेल. विनोद कोणतीही चुकी करणार नाही, कारण विनोदनं पाहिलं तर सामनावीरचं टी शर्ट परिधान केलंय. आणि देऊया पुन्हा एकदा डीजे मास्टरला संधी.
धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद डीजे ज्ञानू. चला मत्रेवाडी संघ आपण तयार राहायचंय. जशी ही मॅच संपेल लगेचच आपली मॅच असेल याची दक्षता घ्या. अतुल अँड कंपनी आपण टीमला आपल्या कॉल देऊन ठेवायचा आहे, कारण ही मॅच जशी संपेल लगेचच आपली मॅच असेल. कालच्या दिवसामध्ये मत्रेवाडी संघाने पाहिलं तर वा बाई वा, गुटनाटे एक तमाशा देख, विनोदच्या हाताला चटका देऊन चेंडू जातोय आर पार फरार आणि डीजे मास्टरला पुन्हा एकदा दिली आहे संधी. या डीजे मास्टर. मास्टर एसबी आहे दोन. एसबीला दोन हाताने कॅच घ्यायची सवय नाही. एसबीने ही कॅच जर एका हाताने पकडली असती ना तर सुरेख अशी कॅच. एसबीला दोन हातात कॅच घेताच येत नाही, एका हाताने कॅच घ्यायची एसबीची सवय आहे. आणि आता मात्र दोन हात लावले, त्यामुळे कुठे ती काय हाताला चटका देऊन चेंडू धरणीला दान झालाय. त्यांची एक आगळीवेगळी स्टाईल आहे एसबीची कॅच घेण्याची. एका हातामध्ये कॅच घेतात, मात्र चेंडूचा वेग फार होता, हाताला झटका देतात. म्हणजे 440चा करंट त्यांच्या हाताला दिलाय फलंदाजाने. कुठेतरी अतिरिक्त धावसंख्येमध्ये ॲड केल्या जातील आचरेवाडी या संघाच्या. राजमुद्रा 11 आचरेवाडी संघ या नावामध्येच. आणि वाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावर. आणि 41 धावांचा विचार केला तर श्रेयस अय्यर याचा जर्सी नंबर 41 आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र त्यांनी जर्सी नंबर चेंज केलाय. फुल टॉस चेंडू, त्याचा मात्र फुल टोल वसूल. वा बाई वा, सुरेख अशी फलंदाजी, फलंदाज मयूरच्या बॅटमधून. या डीजे मास्टर. करा, अभिच्या बॅटमधून आलाय सुरेख असा फटका षटकार. व रोहितने सुरेख असं षटक हाताळलं, त्यानंतर विनोदने हाताळलं, केपीने हाताळलं. आता कुठेतरी महागडं षटक कॅप्टनचा आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गुटनाट एक तमाशा देख मारायचा प्रयत्न तर जरूर चांगला केला. एसबी आहेत, एसबी गॅदर करतील, फेकतील. तोपर्यंत बघता बघता एकेरीला दुहेरीत आणि दुहेरीला तिहेरीत कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र विकेट, रनआउट स्वरूपात विकेट. कारण शेवटचा षटक आहे, शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे, त्यामुळे धावांसाठी धावाधाव करावी लागेल. हे कुठेतरी अभि विसरलं की काय. निवास मात्र परतावा लागेल निवासला. चांगला खेळ या आधीच्या मॅचमध्ये निवासचा आपण पाहिला होता. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि संघाच्या या 2 धावेनिशी जाऊन पोहोचते धावसंख्या 49 माफ करा 49 धावेवर. आपण जर पाहिलं तर गाडी नंबर 41 म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके डॅशिंग दमदार अध्यक्ष सन्माननीय गोपीदादा सूर्यवंशी यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील या नागनाथ चषक 2026 मध्ये मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. दादा या, आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर या. आणि आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 49 धावा झालेत आणि 50 धावांचं टार्गेट असेल. आणि पाहिलं तर राजमुद्रा 11 आचरेवाडी संघाचा बॅकबोन म्हणून दादांची ओळख आहे. आणि त्याच आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी आज दादांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आणि आपल्या खेळाडूंची भेट घेताना आपल्याला दादा पाहायला मिळत आहेत. आपण टीव्ही स्क्रीनवर देखील GTC लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता. दादांनी आपल्या खेळाडूंच्या पाठीवर दिलेली थाप, डगआउटमध्ये दादांचं आगमन दाखवलं जात आहे GTC लाईव्हच्या माध्यमातून. आचरेवाडी संघाला प्रोत्साहन देताना गोपीदादा आपल्याला पाहायला मिळतात. काहीतरी कानमंत्र दादांच्या माध्यमातून देखील दिला जातो आपल्याला पाहायला मिळत आहे.
चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या राजमुद्रा 11 आचरेवाडी संघ. तोपर्यंत ऐकूयात आपण एक सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये सराव शिबिरामध्ये सचिन सर बिझी आहेत, मात्र वेळात वेळ काढून आपल्या गावची टीमची मॅच देखील पाहताना मिळत आहेत. आमच्यापर्यंत मेसेज पोचला, धन्यवाद सचिन सर. असंच आपल्या तालुक्यावरील आणि आपल्या गावावरील प्रेम आपण राहू द्यात आणि आपल्याला आपल्या करिअरसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कारण दिल्ली कॅपिटल हा संघ जर पाहिलं तर WPLमध्ये 2दा फायनलला गेला आणि दोन्ही वेळेस त्यांना कुठेतरी पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र आज आपल्या आधिपत्याखाली सेशन चालू आहे, त्याच्यामध्ये खेळत आहात आणि आपल्या ट्रेनिंग सेशनमध्ये दिल्ली कॅपिटल यावेळीच नक्कीच WPLचा किताब घ्यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत जाऊयात मॅचमध्ये. मॅचच्या दिशेने एका बाजूला विनोद तर दुसऱ्या बाजूला रवी असं आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी 50 धावांचं टार्गेट, 50 धावा करायच्यात, 49 धावा झाल्यात आणि 50 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर मयूर, स्ट्रायकिंग एंडला विनोद, नॉन स्ट्रायकिंग एंडला रवी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर जरूर वाईट आला, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट. विनोदकडे ताकद आहे, क्षमता आहे, नजाकत आहे. पहिल्या मॅचचा सामनावीचा टी शर्ट त्याच्या अंगावर आहे. वा बाई वा, सुरेख असा प्रयत्न जरूर केला. खेळाडू 2-1-2 धावतायत, पळतायत क्षेत्ररक्षण सुरेख. तोपर्यंत बघता बघता 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इनफिल्डला कव्हर करून सीमारेषे पार घालवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र कुठेतरी एलिव्हेशन कमी पडलं. पण डगआउटमधून आवाज आलाय, जोरात थोडीशी ताकद लाव मित्रा. निर्णय त्याच्याजवळ आवाज नक्कीच पोहोचवला जाईल आपला. पुन्हा एकदा 1-2-3-4 खेळाडू एका चेंडू मागे. तोपर्यंत बघता बघता एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केलाय. सेन्सेबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडीशी ताकद लावावी लागेल. P1चा पहिल्या मॅचमध्ये जसा समाचार घेतला तसाच समाचार विनोदला आता देखील घ्यावा लागेल, कारण टार्गेट मोठा आहे. 50 धावांचं टार्गेट आहे. 50 धावांचं टार्गेट पार करायचं आहे.
अटकलाय जे जाळं विणलं गेलं होतं तिथेच पाहायला मिळत होते विशाल सुरेख असं क्षेत्ररक्षण. विशाल मात्र यावेळी कोणतीही चूक करणार नाही. आणि सचिन सर आज मॅच पाहतात, आपल्या भावावर नक्कीच गर्व असेल, कारण मी नाही मात्र माझा भाऊ मैदानाच्या आतमध्ये कमाल करताना पाहायला मिळतोय. आणि या विकेट नंतर डीजे मास्टरला संधी दिली. या डीजे मास्टर. दोन भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला रवी एका बाजूला केपी आपल्याला पाहायला मिळतात. संघाची कमान सांभाळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पण कुठेतरी आचरेवाडी राजमुद्रा इथं 11 आचरेवाडी संघ सचिन सरांची कमी जाणवून देत नाहीयेत, कारण भन्नाट असा फॉर्म. आमच्या संघामध्ये एखादा खेळाडू नसला तर काय झालं, आम्ही देखील लढू शकतो, आम्ही देखील फाईट देऊ शकतो, आम्ही देखील संपूर्ण समर्पण देऊ शकतो सामना जिंकण्यासाठी, असं दाखवून देत आहेत राजमुद्रा 11 आचरेवाडी हा संघ. नवीन फलंदाज केपी. पुन्हा एकदा टॉपेज 1 2 3 खेळाडू, मात्र चेंडू होतोय धरणीला दान आणि निर्धाव असा चेंडू. सुरेख असं षटक आतापर्यंत मयूरचं पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त पाहिलं तर 5 धावा खर्च केल्यात, अजून देखील 45 धावांची गरज. अजून देखील आपण पाहिलं तर 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 45 धावा करायच्यात. मोठे फटके मारावे लागतील संघाला स्तुस्थितीमध्ये विजयाच्या दिशेने न्यायचं असेल तर केपीला मारावे लागतील. लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा. 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 6 धावे होणार. पूर्वार्धामध्ये पाहिलं तर आपण पहिल्या ओव्हरच्या अंती 13 धावा होत्या, उत्तरार्धामध्ये 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 6 धावा. चला थोडासा स्पीडअप करा, पंच ताकीद द्यायची आहे दोन्ही संघांना, कारण अजून देखील आपल्याला आज संपूर्ण दिवसभरामध्ये पाहिलं तर 14 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. रोशन गोलंदाजी मार्कवर. आता मात्र फील्डचा रेस्ट्रिक्शन खोललंय. कॅचची संधी आहे, खेळाडू आहे, सुरेख असा प्रयत्न आवडला असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या क्षेत्ररक्षणाचा. सुरेख असा प्रयत्न आपल्या संघासाठी 100% एफर्ट्स देताना पाहायला मिळतोय. आणि एका बाजूने पाहिलं तर सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघाचा कॅप्टन एका बाजूने किल्ला लढवताना पाहायला मिळतोय रवी, तर दुसऱ्या बाजूला केपी. दोन भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या फलंदाजीचा आस्वाद घेताना पाहायला मिळत आहेत. चौकाराला होता, गरज होती का या फटक्याची, गरज होती का, कारण सिंगल डबल धावा येत होत्या. चौकारानंतर प्रत्येक ओव्हरला पाहिलं तर आपण 12ची सरासरी पाहिजे होती. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या होत्या, त्यामुळे कुठेतरी दबाव घेतला. आणि आता मात्र नवीन फलंदाज किरण मस्कर मैदानाच्या आतमध्ये, म्हणजेच सिद्धनाथ 11 जोगेश्वरीचा उस्मान पटेल म्हणून ज्याची ओळख, तोच मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंगमधील स्टाईल जर पाहिली तर रायगडचा टायगर उस्मान पटेल यांच्यासारखी बॅटिंग स्टाईल किरण मस्कर यांची पाहायला मिळते. चला थोडासा स्पीडअप करायचा, दोन्ही संघाला विनंती असेल. जखमी वाघ आहे, म्हणजेच गंभीर वार नक्कीच करणार. वा बाई वा, सुरेख अशी गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते रोशनच्या माध्यमातून. नक्कीच या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर WPLच्या दिल्ली कॅपिटलच्या डगआउटमधून देखील शुभेच्छा आल्यात. सचिन सरांनी आमच्याबरोबर 12th मॅन आहेत त्यांचे, त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्यात.
आणि संघाला देखील शुभेच्छा दिल्यात. पहा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला, मात्र घोषांकी क्षेत्रात एक धाव. इक्के दुक्के से कुछ नहीं होगा भाई, करना है तो कुछ बड़ा करना पडेगा आणि तसे मोठे फटके मारावे लागतील. ध्येय जर गाठायचं आहे तर जोश आणि जिद्द ठेवावी लागेल, तेव्हाच मेहनतीचं फळ यश असतं आणि ते यश मिळवायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील. ध्येयापर्यंत पोहोचायचं तर मोठे फटके मारावे लागतील. पंचांकडे अपील जरूर केली आहे, अपील केली आहे आणि अपील फेटाळली आहे. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा, मॅच हलती जुलती ठेवायची आहे. सुरेख अशी गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला, त्यानंतर विकेट संपादन केली रवीची. चला मत्रेवाडी संघ आपण तयार राहायचं आहे. जसा हा सामना संपेल लगेचच आपला सामना असेल. अमित, अजय, बारक्या यांचा हा संघ. वा बाई वा, सुरेख अशी गोलंदाजी, अक्षरशः आकडून ठेवलंय, जकडून ठेवलंय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 11. अजून देखील 39 धावांची गरज. 12 चेंडू 39 ची गरज विजयासाठी. 12-39चं समीकरण म्हणजेच मोठे फटके मारावे लागतील. दोन्ही ओव्हरमध्ये पाहिलं तर 19ची सरासरीने धावगती बनवावी लागेल, म्हणजेच 6 षटकार येणं गरजेचं आहे 12 बॉलमध्ये हा सामना जर जिंकायचा आहे तर. आणि ती क्षमता केपीकडे आहे, केपी मारू शकतो. नजाकत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या नावातच जय. पहा म्हटलं होतं ना, केपीकडे क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे आणि डीजे मास्टरला दिली आहे संधी. या डीजे मास्टर. मास्टर आता मात्र केपीने षटकार मारलाय आणि केपीला मात्र तंबूच्या आश्रयाला परतवलंय. नवीन फलंदाज कोण येईल? शुभम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला शुभम थोडंसं धावत जायचं आहे. आणि आज जर पाहिलं तर मत्रेवाडी संघ पहिल्यांदा तिसरा, नंतर दुसरा, नंतर पहिला आणि आता परत रिस्टार्ट मारून पहिल्यावर बाजी मारण्याचा डोळा असेल, कारण 3 संडे लगातार पहिला, दुसरा, तिसरा क्रमांकावर समाधान मांडले. मागील संडेला पहिला नंबर त्यांनी घेतला होता. आता पुन्हा एकदा बक्षीस पात्रमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. पंच आपण देखील ताकीद द्यायचे गोलंदाजी करणाऱ्या टीमला, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे आणि 14 सामने संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. वा बाई वा, सूर्य कसा फटका पाहायला मिळाला शुभमच्या बॅटमधून. 1 धाव तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न थांबवले. यस नो वेच, थांब मित्रा. आता मात्र किरण मस्कर यांना जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्यातील ताकद, नजाकत, क्षमता संपूर्ण पणाला लावावी लागेल आपल्या संघाला. म्हणजे सिद्धनाथ 11 जोगेश्वरी या संघाला जर जिंकवायचं असेल ना तर मोठे फटके मारावे लागतील. हाफ ट्रॅक करता होता, त्याचा पुरेपूर असा वापर मात्र करता आलेला नाही आणि चेंडू पंचांचा इशारा जातोय घोषांकी क्षेत्रात. पुढील चेंडू पाहूया काय येईल. या गोलंदाजीवर पाहिलं तर, फलंदाजी पाहिलं ना, स्टान्स जर पाहिला तर नक्कीच चौकार षटकाराचा वाटतोय. मात्र गोलंदाज कम्पॅक्ट करेल का? खोलवर पद्धतीचा चेंडू, बुंद्यात टाकलेला चेंडू, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, तोच चेंडू हाताळलाय गोलंदाजाने. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा. आता मात्र शुभमवर जबाबदारी असेल. यंग टॅलेंट आहे या संघाचं.
वा बाई वा, नक्कीच सचिन सरांनी दिलेल्या शिकवणीवर कुठेतरी पावलावर पाऊल ठेवून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या संघाला बांधून ठेवलंय, आखडून ठेवलंय आणि या संघाच्या पाठीराखे म्हटलं तर 6 चेंडू 30ची गरज, 6 मध्ये 30ची गरज म्हणजेच 5 मोठे फटकार मारावे लागतील. चला पंच, दोन्ही संघांना ताकीद द्या, टीम मीटिंग घेऊन देऊ नका. तोपर्यंत ऐकूयात डीजे मास्टर यांच्याकडून सुमधुर संगीत. डीजे मास्टर आपण जर पाहिलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघाचा चिता म्हणून ज्याची ओळख हर्षल लोकरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आणि त्याचबरोबर संकेत दादा छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाचे एक अष्टपैलू खेळाडू संकेत सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून सहर्ष सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. डीजे तेजस कराडकर यांचं देखील आगमन झालंय. व्हाईट बॉलचा इशारा. आणि असा आजच्या मॅचमध्ये हर्षल आणि अक्षय सलते यांच्यासाठी प्राईज आहे. ते दोन खेळाडू जेवढे पण षटकार मारतील मामांकडून 200चा प्राईज अक्षय सलते आणि हर्षल लोकरे यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. हे आहे हर्षल आणि अक्षयवरचं प्रेम. कुठेतरी नाराज असेल आणि असं मामा आपल्याला विनंती करतो आपण देखील बसायचं आहे. चला मत्रेवाडी संघ आपला कॅप्टन आपण टॉस का बॉस या मंचावर पाठवून ठेवायचा आहे. चुकतो तो माणूस चुका सुधारतो तो देव माणूस. डीजे तेजस छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाचा एक हार्ड हिटर. या पुढील मॅचचा टॉस त्यांच्या हातून केला जाईल. मत्रेवाडी संघ आपला कॅप्टन पाठवून ठेवायचा आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच आपण जर विचार केला 35 धावा. फुल टॉस चेंडू, पंचांचा इशारा, पंचांकडे पाहूया काय आहे. कॅच सुटली आहे. पंचांचा इशारा, चौकाराचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 39 धावा. येस पंच यायचंय, थर्ड पंच या. चेक केलं जाईल. रिव्ह्यू घेतलाय. पंचांचा रिव्ह्यू आहे. पवार सर येतील, चेक करतील. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू या ठिकाणी आहे.
राजमुद्रा 11 आचरेवाडी संघ आपण आपल्या जागेवर उभं राहायचंय. डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस थर्ड पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. यस रिव्ह्यू सक्सेसफुल झाला आहे किरण मस्कर सर. पाहिलं तर थर्ड पंच आहे, खेळाडूंसाठी रिव्ह्यू आहे. नो बॉलचा इशारा आहे. चला लगेचच क्षेत्ररक्षण आहे, सजवायचं आहे लगेच. आता पाहिलं तर मॅच मध्ये ट्विस्ट 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 ट्विस्ट. दोन चेंडू 12ची गरज. फ्री हिटचा चेंडू, उघडा डोळे पहा नीट. दोन्ही चेंडू सीमारेषे पार घालवावे लागतील. हा सामना जर जिंकायचा आहे तर शुभमला. हाय व्होल्टेज मॅच. वा भाई वा, सुरेख अशी गोलंदाजी कमबॅक केलाय. नो बॉलचा खरपूसाचा समाचार घेता आलेला नाही. एक धाव, एक चेंडू 11ची गरज. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. एखादा चेंडू नो आला, तसाच पुन्हा एकदा एखादा अतिरिक्त धाव आली तर मॅच मध्ये अजून कमबॅक होऊ शकतो. सन्माननीय महेश दादा चिंचोलकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वा भाई वा, मॅच मध्ये कमबॅक करणारा चेंडू नो, आणि मात्र नो. भीमर, पुन्हा एकदा भीमर. येस विकेट आहे म्हणजे एक धाव. नो +1, 2 धावा आहेत. रिव्ह्यू कळवला जाईल, आपल्यापर्यंत निर्णय कळवला जाईल. राजमुद्रा आचरेवाडी संघ, चला आपण आपल्या जागेवर जायचं लगेच. आपल्यापर्यंत निर्णय कळवला जाईल. चला आचरेवाडी संघ, क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. क्षेत्ररक्षण लावून घ्या, आपल्यापर्यंत निर्णय कळवला जाईल. क्षेत्ररक्षण लावून घ्या, निर्णय कळवला जाईल. येस पंचांचा निर्णय नो आहे. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू या ठिकाणी तैनात आहे, म्हणजेच 9 धावा. एक चेंडू 9 धाव्यांची गरज. बॉलर चेंज म्हणजेच एक चेंडू 9 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत. अजून देखील मॅच इज ऑन. म्हणतात ना, यासाठी म्हणतात क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. दोन्ही संघांचा पाहिलं तर बॅटिंग गोलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू गेलाय. एक चेंडू 9ची गरज. काय होईल, काय घडेल. मतरवाडी संघ आपला कॅप्टन पाठवून ठेवा. मॅच मात्र या ठिकाणी समाप्त झाली. आणि हार्ड लक बॅड लक सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघ, आपण या ठिकाणी आलात, आपला खेळ दाखवलात, त्याबद्दल नागनाथ चषक 2026 मध्ये आपला आभार असतील. आणि विजेत्या संघामधील मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूयात, तो म्हणजेच मॅन ऑफ द मॅच